घरी अधेमध्ये खाण्यासाठी किंवा मग संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत हवं असतं, तर नेहमी बाहेरून स्नॅक्स आणण्यापेक्षा घरच्या घरी असं हलकं फुलकं काही बनवलं म्हणजे मोठ्यांसोबत लहान मुलांना सुद्धा आपण अगदी बिंदास देऊ शकतो। तर या खाऱ्या शंकरपाळ्यांच्या आवाजावरूनच समजलं असेल की मस्त अशा या कुरकुरीत झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे तेलात तळून सुद्धा अजिबात तेलकट जाणवत नाही। अशा या खाऱ्या शंकरपाळ्या एकदा बनवून साधारण 1 महिनाभर आपण अगदी व्यवस्थित खाऊ शकता। मोजक्या आणि घरगुती साहित्यात पटकन बनणारा असा स्नॅक्स आहे। तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी 1 कप भरून हा मैदा घेतला। तळणीचा पदार्थ आहे, पचायला हलका व्हावा सोबतच चवीलाही छान व्हावा यासाठी 1 चमचा भरून हा ओवा घ्यायचा। ओवा घेतल्यावर हाताने असा चुरायचा आणि मगच तो या पिठामध्ये घालायचा। खरं तर ओवा वगैरे शक्यतो आपण खात नाही, पण असे काही स्नॅक्स बनवले म्हणजे नकळत हा ओवा सुद्धा आपल्या पोटात जातो। आता या सोबतच 1 चमचा भरून जिरं घालायचं। ओवा जिरं याचा छानसा फ्लेवर या शंकरपाळ्यांमध्ये उतरतो। जिऱ्यासोबतच 1 चमचा भरून इथे मी ही कलोंजी घेतली। तर ही कलोंजी बघा अशी बारीक काळ्या रंगाची असते, आपल्याकडे असेल तर वापरावी, नाही घातली तरीही चालेल। सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 चमचा भरून पिठी साखर घालायची। बरं खारे शंकरपाळे आहेत तरी सुद्धा 1 चमचाभर पिठी साखर घातली म्हणजे या शंकरपाळ्यांना रंग फार सुरेख येतो आणि सोबतच चवीलाही खूप छान होतात। हे सर्व साहित्य चमच्याने असं मिसळायचं आणि या शंकरपाळ्या छान अशा खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये तेलाचं मोहन घालायचं। तर एवढ्या साहित्यासाठी 2 चमचे तेल कडकडीत गरम करायचं आणि मग या मैद्यामध्ये घालायचं। आता हे सर्व चमच्याने असं मिसळायचं आणि थोडंसं थंड झालं की मग मात्र हाताने चांगलं चोळायचं। मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तेलाचं मोहन चांगलं असं चोळलं म्हणजे शंकरपाळी संपेपर्यंत सुद्धा छान अशी खुसखुशीत राहते। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळायचं आहे। बरं पाणी सुद्धा जास्त न घालता सुरुवातीला असं थोडं थोडं करायचं आणि पीठ अगदी सैलसर न मळता शक्यतो थोडंसं घट्ट मळायचं। तर हे पीठ बघा फार सैलसर न करता आपण नेहमी गव्हासाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा हलकंसं घट्ट मळलंय। आता यावर झाकण ठेवून साधारण 10 ते 12 मिनिटे बाजूला ठेवायचं। 10-12 मिनिटानंतर पुन्हा यावरचं झाकण काढायचं, 1-2 वेळा असं मळायचं आणि नंतर असे याचे छोटे छोटे गोळे बनवायचे। सुरुवातीलाच मी पीठ चांगलं मळलं होतं त्यामुळे आत्ता बघा याला कोरडा मैदा किंवा दुसरं पीठ लावायची सुद्धा गरज नाही। आपण नेहमी पोळी लाटतो त्यापेक्षा पातळ पोळी आपल्याला लाटायची आहे। मैदा असल्यामुळे कसं आपण जेवढं लाटू तेवढाच तो पुन्हा आकसला जातो, त्यामुळे शक्य तेवढी पातळ अशी ही पोळी लाटायची। पोळीमध्ये बघा ओवा, कलोंजी किंवा मग जिरं सगळं चांगलं असं उठून दिसतंय। आता ही अशी पोळी लाटून झाली की मग मात्र एखादा काटा चमचा घ्यायचा आणि वरून असे होल करायचे। असे हे होल केले म्हणजे शंकरपाळी फुगत तर नाहीच, शिवाय बराच काळ कुरकुरीत राहते। असे होल केल्यानंतर आपल्या आवडीनुसार याचे काप करायचे। याचे आपण सुरीने काप करू शकता किंवा करंजी कापायची जी कापणी असते त्यांनी जरी कापले तरीही खूप सुंदर असा आकार दिसतो। आपल्या आवडीनुसार त्रिकोणी, चौकोनी कशाही पद्धतीने याचे आपण काप करू शकता। एकदा का पीठ मळून झालं की अगदी पटापट अशा पद्धतीने या शंकरपाळ्या बनवल्या आणि नंतर सर्व शंकरपाळ्या एका वेळी जरी तळून घेतल्या तरीही अगदी झटपट काम होतं। शंकरपाळ्या कापत असतानाच कडेला तेल गरम करत ठेवायचं। तेल चांगलं मध्यम गरम झालं की गॅस शक्यतो मध्यमच ठेवायचा आणि मग यामध्ये या शंकरपाळ्या घालायच्या। अशा पद्धतीने एक एक सोडू शकता किंवा एका वेळी अशा भरपूर जरी सोडल्या तरीही त्या तेलात गेल्यावर आपोआपच वेगळ्या होतात। शंकरपाळ्या तळताना जर अगदी कमी गॅस असेल तर शंकरपाळ्या तेलकट होऊ शकतात किंवा फार मोठा गॅस असेल तर शंकरपाळ्यांचा रंग लगेच बदलतो पण आतून मात्र हलक्याशा कच्च्या राहतात। त्यामुळे तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यमच ठेवायचा आणि त्यावरच दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचं। तेलात घातल्यावर बघा आपोआपच या अशा वर येतात। आता मात्र काय करायचं, एखादा झारा किंवा चमचा घ्यायचा आणि सतत परतत असे हे तळायचे म्हणजे सर्व शंकरपाळ्यांना एकसारखा रंग येतो।
खरं तर खाऱ्या शंकरपाळ्या जास्तीचं तेल शोषत नाहीत, त्यामुळे तळायला तसं फारसं तेल लागत नाही किंवा मग जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. अगदी झटपट तळून होतात. तेलातले बुडबुडे कमी झाले आणि शंकरपाळ्यांना हलकासा असा गव्हाळ रंग आला की समजायचं शंकरपाळ्या तळून झाल्या. अशा या खाऱ्या कुरकुरीत शंकरपाळ्या झाऱ्यांनी काढतानाच समजते की मस्त हलक्या फुलक्या आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने या सर्व शंकरपाळ्या मी तळून घेते. बऱ्याच जणांकडे काय असतं, गोड पदार्थ खायला कंटाळा करतात, तर तशांसाठी आपण ह्या खाऱ्या शंकरपाळ्या बनवू शकता. घरात अधेमध्ये खाण्यासाठी किंवा मग संध्याकाळच्या चहासोबत मस्त कुरकुरीत अशा या शंकरपाळ्या देऊ शकता. आणि या शंकरपाळ्या तोडल्यावर बघा अगदी पटकन तुटतात, आतपर्यंत मस्त खुसखुशीत झाल्यात आणि हाताला अजिबात तेलकट सुद्धा जाणवत नाही. फार कमी साहित्यात आणि पटकन होणाऱ्या या खाऱ्या शंकरपाळ्या एकदा बनवून साधारण 1 महिनाभर आपण सहज खाऊ शकता. तर ओवा, जिरं असा छानसा फ्लेवर असलेल्या मस्त अशा या खाऱ्या शंकरपाळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.